हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे आगरी स्टाईलमध्ये मटण. तर थंडी पण चालू होत आहे आणि बटाटा हा मटणामधील म्हणजे बऱ्याच जणांचा फेवरेट असतो. माझा पण खूप फेवरेट आहे. पण बटाट्याऐवजी मी सुरण टाकणार आहे, कारण की बऱ्याच जणांना वाताचा पण त्रास असतो आणि माझी पण प्रेग्नन्सी चालू असल्यामुळे मी बटाटा अवॉइडच करते. त्यामुळे मी सुरण घालते. तुम्ही पण टाकून बघा, खूप छान लागतो सुरण आणि आपल्यासाठी हेल्दी पण आहे. तर चला, तर मग मटण बनवायला करते सुरुवात. असं मी मटण वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे इकडे. त्यानंतर कांदा, टोमॅटो वगैरे कट करून ठेवला आहे. टोमॅटो देखील ऑप्शनल आहे, पण आमच्या आहून टोमॅटो लागतोच मटणामध्ये, त्यामुळे मी थोडंसं घालते. इथे अख्खा गरम मसाला घेतलेला आहे. आपला आगरी गरम मसाला, हळद, आगरी मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपल्या अंदाजानुसार, मटण जेवढं असेल तेवढं घ्या. नंतर त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर अख्खा गरम मसाला टाकून घेतलेला आहे मी इथे. मस्त तडतडेपर्यंत, मस्त लाल होईपर्यंत मी असं हे करून घेते. त्यानंतर मग त्याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेते. कांदा टाकल्यावर तो छानसा असा लाल होईपर्यंत मस्त परतवून घ्या. मग मी इथे एक साईडला सुरण कट करून घेतलेलं आहे. सुरणाला मी कट करताना थोडीशी खाज आली म्हणून चिंच टाकून थोडंसं ते बॉईल करून घेतलं आहे. आणि ते परत मी कांदा असं मिक्स करून घेते. लाल होईपर्यंत त्याला मस्त परतवून घेते हाय फ्लेमवर. त्यामध्ये नंतर टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो पण असं मस्त पूर्ण मारून घ्या. टोमॅटो मिळाल्यावर अद्रक लसूण पेस्ट. आमचा मसाला खूप तिखट आहे, त्यामुळे मी हिरवी मिरची नाही टाकत. तुमचं थोडं मीडियम असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. नाही टाकत, खूपच स्पायसी होतं ते. मग असं छानसं कांदा वगैरे सगळं मस्त मारून घ्या असं लाल होईपर्यंत. मग त्यानंतर त्यामध्ये हळद टाकते मी. हळद वगैरे मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये मसाला ज्यांचा जसा असेल तसा, प्रत्येकाला आपल्या मसाल्याचा अंदाज असतोच किती टाकायचं ते. तर इथे मी 3 चम्मच टाकलेला आहे आमचा मसाला एवढ्या मटणासाठी. त्याच्यामध्ये मटण मिक्स करून घेते छानसं असं. गॅस थोडा कमी करून मिक्स करून घेते, नाही तर तो खालून लगेच लागतो. मग असं लगेच त्याच्यामध्ये पाणी नाही टाकत. प्लेटवर पाणी ठेवते आणि गॅस स्लो ठेवते. मग त्यानंतर तो बघा पाणी कसं प्लेटवरचं गरम झालं आहे. तरी पण मी पाणी त्याच्यात लगेचच टाकत नाही, कारण की बघू शकता मटणाचंच पाणी किती सुटलं आहे. 5-10 मिनटं असंच मी ठेवते, कारण की अर्धा टोप तर या पाण्यानेच भरून जातो, म्हणजे मटणाने सोडलेल्या. असंच मटण खूप टेस्टी लागतो वाफेवर शिजलेला. मग त्याच्यानंतर रस्सा ठेवायचा असतो खूप, तर म्हणून मी गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये टाकते. आणि मटण शिजायला पण टाईम असतो, मग तो वरचा गरम पाणी टाका, थंड पाणी टाकू नका मटणामध्ये. त्यानंतर 20 मिनटानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते अंदाजानुसार. परत 10 ते 20 मिनटं ठेवून देते, कारण की मटण शिजलेलं नसतो. मग शिजत आल्यावर मी त्याच्यामध्ये थोडं खोबऱ्याचं वाटण टाकते, कारण की मला थोडासा थिक रस्सा आवडतो. आणि सुरण टाकून घेते. सुरण तर थोडासा शिजलेला असतो म्हणून तो शेवटीच टाकते, जरा 5 ते 10 मिनटं मटण शिजायला असतं तेव्हा. नंतर छानशी अशी उकळी येते. परत 5 ते 10 मिनटं मी ठेवते, कारण की मटण शिजायला टाईमच लागतो. मटणामध्ये पण फरक असतो. नंतर इथे मी गरम मसाला टाकून घेते. सुरण पण थोडा शिजलेला असतो. गार्निशसाठी कोथिंबीर टाकते आणि मटण इथे शिजलेलं आहे छानसं. आता परत हे करते, थोडीशी उकळी 2 मिनटं येऊन देते कोथिंबीर आणि गरम मसाला टाकल्यावर. मग अशा प्रकारे आपला आगरी स्टाईल आणि आपल्यासाठी सुद्धा हेल्दी असं मटण रेडी झालेलं आहे. तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीत बनवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.